धोबार कुमार 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 विलंब का वाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके नकरी 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 आता आळस आव्हेरू व्हावया प्रगट कैचे दुरी अंतरू विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके नेघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांतिया करो प्रथम मन दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता येई वो येई धावोन या विलंब का वाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल जगदंबेचा धावा करतात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. जगदंबेला आवाहन करतात, जगदंबेची विनंती करतात, करुणा भक्तात आणि जगदंबेचा धावा आवाहन तुकोबाराई जगदंबेला करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज देवीचा धावा करतात असे शब्द कानावरती पडल्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होणार आहे. प्रश्न असे आहे की तुकाराम महाराज ज्या देवीचा धावा करतात त्या देवीचं नेमकं स्वरूप काय आहे, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज देवीचा धावा करतात म्हटल्यानंतर नेहमी कीर्तन प्रवचन ऐकणारे आणि जे ऐकलं त्याच्यावर चिंतन मनन करणारे असे जे कोणी जाणकार ऐकणारे श्रोते, विचारपूर्वक ऐकणारे श्रोते, त्यांच्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होईल का वास्तविक पाहता पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ अनन्य उपासक असणारे तुकाराम महाराज देवीचा धावा करतात तेव्हा त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का, त्यांची एकनिष्ठता भंग पावत नाही का, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुकाराम महाराजांच्या जीवनात असा कोणता प्रसंग निर्माण झाला असावा का त्या प्रसंगी तुकाराम महाराजांना देवीचा धावा करण्याची वेळ यावी, देवीचा धावा करावा लागावा, याकरता महाराजांच्या जीवनात प्रसंग काय असावा. विठ्ठल 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 विठ्ठल
महत्वाचे प्रश्न 3 आहे. पुन्हा ऐका. देवीचं स्वरूप काय, देवीचा धावा करतात तेव्हा यांच्या अनन्यतेचं एकनिष्ठतेचं काय, आणि देवीचा धावा करावा लागावा याच्याकरता जीवनामध्ये निर्माण झाला तो प्रसंग नेमका काय, असे 3 महत्वाचे प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे बघा, ऐका. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय, परत ऐका, महाराष्ट्र प्रांत आणि महाराष्ट्र प्रांतातला वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायातले प्राचीन अर्वाचीन सगळेच्या सगळे साधू संत भक्त यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या जीवनचरित्रात एकच बाब महत्वाची आहे. सगळ्या साधूंच्या जीवनात, सगळ्या संतांच्या जीवनात, वारकरी पंथातल्या एकच गोष्ट महत्वाची आहे. कोणती? भक्ती करतानी, उपासना करतानी हे सगळे साधू संत पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ म्हणजे अनन्य. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही कोणत्याही संताचं चरित्र वाचा. नामदेव महाराजांपासून आपले आद्य संत वारकरी संप्रदायातले संतश्रेष्ठ नामदेव महाराजांपासून तर निळोबाराय पिंपळनेरकरांपर्यंत कोणत्याही संताचं चरित्र वाचा तर तुम्हाला हीच गोष्ट सापडणार. भक्तीमध्ये पांडुरंगाची अनन्यता, पांडुरंगाची एकनिष्ठता. तुकोबारे म्हणतात ऐका, उपासना करण्याकरता, भक्ती करण्याकरता चित्तामध्ये आम्ही पांडुरंग परमात्मा धरला. आता धरला तो धरला, त्याच्यामध्ये बदल नाही. विठ्ठल एकाची धरिलाची रघुमाई तापते राये, रघुमाई तापते. आम्ही रघुमाईचा पती, आम्ही रघुमाईचा पती. ऐका बर का, चकार वापरलाय महाराजांनी. बारकावा काय? परत ऐका. भक्ती करण्याकरता, उपासना करण्याकरता आम्ही चित्तामध्ये धरला. पण परत ऐका, एकच धरला. बाजार भरवीत बसलो नाही, बाजार भरवला नाही, मग एकच धरला. एकची धरिला चित्ती. कोण धरला? आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती एकची चित्ती धरला. आता तुम्ही जर म्हटले ना महाराज याला देव म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला देव म्हणा, तर आम्ही पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्याला देव म्हणायला तयार नाही. विठ्ठल बहुलाज वाटेची आणि गाते देव म्हणता, हरि गाते देव म्हणता, हरि गाते देव म्हणता. ऐका, महाराजांच्या गाथ्यामध्ये एकविध नावाचं प्रकरण आहे. तुकोबारायांच्या गाथ्यात एकविध नावाचं प्रकरण आहे. त्या एकविध नावाच्या प्रकरणात सगळे हेच अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता याला त्याला देव म्हणा, असं जर तुम्ही म्हटले तर आमच्या चित्ताला, मनाला
लाज वाटते, बहु लाज वाटे चित्ता, आणि का ते देव म्हणता. आता दुसऱ्याचं नाव घेणे नाही आणि दुसऱ्याची स्तुती करणे नाही. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट. वासंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, म्हणवोनी गेला पाहिजे सांभाळ, म्हणवोनी गेला पाहिजे सांभाळ. धनी हे सापडली, धनी हे सापडली, म्हणवोनी गेला पाहिजे सांभाळ, म्हणवोनी गेला पाहिजे सगळ्या अभंगात अर्थ एकच आहे. आता पलटी मारायची नाही, आता बदलायचं नाही. हा, एकविध आम्ही न धरू पालट. आता ही वाट सोडायची नाही पंढरीची, न संडू हे वाट सापडली. आणि दुसऱ्या कोणाच्या काय तुम्हाला गंमत सांगा, आपल्यामध्ये काय महाराज, आपल्या लोकांमध्ये बदला बदलीची लई वाईट सवय. आपल्याला नुसतं चेंज लागतो, आपल्याला नुसते बदल लागतात. तुम्हाला बदल कशा करता लागतात आम्हाला तेच कळत नाही. पखवाद्याच बदल, गायकच बदल, कीर्तनकारच बदल, मांडवच बदल. बरं तुम्ही तुमच्या घरातले नाही बदलीत, तुम्हाला बदल लागतो कशा करता हो? नुसता बदल, नुसता. अहो या उपासनेमध्ये असं आहे बघा, काही काही लोकांचं काहींना मरेपर्यंत मेळ लागत नाही. देव बदल, देव बदल, मंत्रच बदल, पंथच बदल, गुरुच बदल, आमकच बदल. काही काहींना ताळमेळच लावता येत नाही. काहींच्या डोक्यात असा भ्रम आहे, हा गुरु भारी का तो गुरु भारी, याचा पंथ भारी का त्याचा पंथ भारी, याचा मंत्र भारी का त्याचा मंत्र भारी, हा कुंडली जागविल का तो कुंडली जागविल, याच्या नादी लागू का त्याच्या नादी लागू, हा वाटुळं करील का तो गुटुळं. काय ताळमेळच नाही महाराज. जायचं कोणाच्या मागं. आणि सध्या तर तुम्हाला एक सांगतो, भक्तीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात काय झाले, या भक्तीच्या क्षेत्रात सध्या नुसता बाजार भरलाय. बाजार भरला, बाजार, नुसता बाजार. इतके गुरु, इतके गुरु, इतके संत, इतके पंथ, इतके मंत्र, इतके कीर्तनकार, काय त्याला ताळमेळ नाही राहिला. नुसता बाजार भरला, बाजार. बुजबूज 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 बुजबूज. आता मी बोललो तर तुम्हाला ऐकायला वाईट जाईल, पण शेणात किडे कमी एवढे गुरु झाले. आता काय नुसती वळवळ वळवळ वळवळ. आणि तुम्हाला दुसरी एक बाजू सांगतो, काय महाराष्ट्रात जन्माला आलेले गुरु कमी पडले का काय ना? महाराष्ट्रात जन्माला आलेले गुरु कमी पडले का काय ना? दुसऱ्या प्रांतातल्यांनी दुकानं इथंच लावले. सगळे बापून खिशे कापू इकडंच. सगळा काय नुसती त्याच्यामुळं लोक काय झालंय, महाराष्ट्रातला भाविक सध्या भांबावलाय. महाराष्ट्रातला भाविक भांबावलाय. त्याला निर्णय करता येईना, याच्या मागे जावं का त्याच्या मागे जावं, याचं प्रवचन ऐकावं का त्याचं प्रवचन ऐकावं, हे करू का ते करू, काय करू का काय. पण ऐका बरं का, ऐका, उत्तर भगवंतानी फार गोड दिलंय. 18व्या अध्यायात गीतेच्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतानी उत्तर फार गोड दिलंय. देवाचं तेवढं उत्तर जरी तुम्हाला कळालं, विषय संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं तर मी तुम्हाला खरं आधी असं सांगतो, ऐका. काय अगदी सूर्यप्रकाशा इतका सत्य विचार आहे आणि 700 वर्षापासून चालत आलेला विचार आहे, आजकालचा नाही. 700 वर्षापासून नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, शेना महाराज, नरहरी सोनार महाराज, सखूबाई, मीराबाई, जनाबाई, त्या काळापासून चालत आलेला विचार आहे. एक मिनिट ऐका. काय एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि तेवढीच घरी घेऊन जा.
काय वास्तविक तुम्हाला खरं सांगतो महाराज, आपण इतके श्रीमंताचे लेकर आहे, आपण इतके श्रीमंताच्या पोटी जन्माला आलो, आपण इतके श्रीमंताचे लेकर आहे. महाराष्ट्राच्या मातीत, परत ऐका, महाराष्ट्राच्या मातीत ज्याचा जन्म झाला तो इतका श्रीमंताचा बेटा आहे, खूप खूप श्रीमंताचा लेक आहे तो. पण तुम्हाला गंमत सांगतो, आपण कोणाच्या कुशीत जन्माला आलो? आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या कुशीत जन्माला आलो. आपण कोणाचे वारसदार आहे? आपण ज्ञानोबा तुकोबा रायाचे वारसदार आहे. आणि तुम्ही परत ऐका, अभ्यास करा. काय मी सांगतो तुम्हाला, कोणी बाजार बुणग्याच्या नादी लागू नका. कोण आला आणि काही सांगून गेला, थोबाडाकडेच पाहू नका त्याच्या. परत ऐका, काय अरे जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत आहे, जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत आहे, आणि जगात जे नाही ते तुकोबारायांच्या गाथ्यात आहे. काय पाहिजे तुम्हाला? आजपर्यंत जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी जेवढे शोध लावले तेवढ्या शोधाच्या सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या आहे. प्रत्येक ओवी, जेवढे विज्ञानाचे जेवढे शोध लागले प्रत्येक शोधाची ओवी ज्ञानेश्वरीत आहे. हा, एवढ्या श्रीमंताच्या पोटी आपण जन्माला आलो. पण दुर्दैव सांगतो, काय श्रीमंताच्या कार्ट्याला भिकारचोटपणाचे डोळे लागले, त्याला करता काय? नाही तर तुम्हाला सांगतो, परत ऐका, काय या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर, या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाही. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ 700 वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ दुसरा पंथ नाही. रामकृष्ण हरी मंत्रासारखा श्रेष्ठ दुसरा कोणता मंत्र नाही. ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ दुसरा कोणता ग्रंथ नाही. आणि ज्ञानोबा तुकाराम या संतांपेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणता संत नाही. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. काय पंथ, मंत्र, ग्रंथ आणि संत, चारच गोष्टी. पंथ, मंत्र, ग्रंथ आणि संत. पंथ वारकरी, मंत्र रामकृष्ण हरी, ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि संत ज्ञानोबा तुकाराम. पुन्हा जास्त डोकं लावायचं काम नाही. आणि कनका पाडू ग बाळाचे भरी, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी. पुढे आहे थोरी नागवना, नागवना, नागवना. पुढे आहे थोरी नागवना, नागवना, नागवना. आणि कनका पाडू ग बाळाचे भरी, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी. पुढे आहे थोरी नागवना, पुढे आहे थोरी नागवना, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी, आणि कनका पाडू ग बाळाचे भरी. आता याच्यापेक्षा स्पष्ट काय सांगायला पाहिजे? आणि नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन, तिथं तुमची नागवनच आहे. इतर मला तुम्हाला काय बोलायचंय? निष्ठा, 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 अनन्यता. एक राहील लोकांना नुसता बदल लागतो. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ऐक. गंमत आपली टाइमपास. 1 मिनिट. काय कधी कधी ती लागतच ना थोडं, ऐक नाही, टाइमपास आपलं गंमत. एक जण गणपतीचा सेवक होता. चतुर्थीचा दिवस होता, दिवसभर उपास झाला. रात्री 9:47 चंद्र उगवणार होता. त्यांनी संध्याकाळ झाली, मग त्यांनी ती 21 मोदक केले, 21 दुर्वांच्या जोड्या केल्या, पूजेचं सगळं ताट बनवलं. 9:47 चंद्र उदयाला आला. चंद्राची पूजा केली. घरात आला, गणपती बाप्पाच्या मूर्तीपुढे आला. गणपती बाप्पाची सगळी पूजा अर्चा केली. एक मोदक नैवेद्य म्हणून ठेवला, त्याला पाणी फिरवलं. मग आरतीचं ताटच सकाळपासूनचा उपास सोडायचा, भूक लागलेली. मग आरती करायची गणपतीची. मग त्यांनी निरंजनी पेटवली, तांदळाचे दाणे घेतले, त्याच्यावर कापूर पेटवला. एका हातात आरतीचं ताट घेतलं, राहू दे. एका हातात आरतीचं ताट घेतलं आणि एका हातात घंटी घेतली आणि
चालली गणपतीची आरती. एकटाच होता. गणपतीची आरती. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जायाची सर्वांगी सुंदर उठीशोध कंठी झळके माळमग. चालली आरती. आरती रंगात आली आणि एक भला मोठा उंदीर आला आणि गणपतीच्या पुढचा मोदकच पळवला. आणि आरती करता करता यांनी त्या उंदराला मोदक पळवताना पाहिला. याच्या हातातला आरतीचं ताटच गळून पडलं. तर म्हटलं हडी 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 म्हटलं हडी हडी. बायको स्वयंपाक करता करता तिथं आली. देव का हडी काय झालं हडी. अरे झालं काय हडी. आता अरे हुड म्हणजे काय हडी. अहो पण देव का काय. तो म्हटला कशाचं गणपती देव म्हटला. काय अगं उंदीर मोदक पळवतो गणपती त्याचं काही बिघडू शकत नाही. म्हणजे याला उंदीर भारी भरला ना आकाशाचं देव. मग त्याने असं ठरवलं उंदीर भारी भरला ना उंदीरच देव. त्यांनी काय ठरवलं उंदीर. दुसऱ्या दिवशी भला मोठा उंदीर पकडला. तो देव घरात ठेवला. उंदराची पूजा आणि उंदराची आरती. येतील तुम्हाला पाठ करायची राव. एवढ्या वर्ष काय केलं मग तुम्ही. आता मी म्हणतो ती ध्यानात ठेवा. पेटवली निरंजनी कापूर पेटवला. एका हातात घंटी एका हातात जय देव जय देव जय उंदीर मामा तुमच्या कष्टाची उभो फारशी मा. रात्रीच्या वेळी स्वारीचा थाट गाडग्या मडक्यामध्ये तुमची खटपट अवचित पडता बोक्याची गाठ दिसता क्षणी तो करीचा पाठ. जय देव उंदराची आरती. आणि उंदराची आरती रंगात आली. तेवढ्यात एक भलं मोठं मांजर आलं आणि त्यांनी उंदीर एका दमात राईस प्लेट खतम गट पुन्हा त्यांनी आरती खाली ठेवला. तोंडला हड कशाचा उंदीर देव म्हटला. मांजर भारी भर. तिसऱ्या दिवशी तोंडला मांजरच देव. तिसऱ्या दिवशी मांजर पकडलं देव घरात ठेवलं. मांजराची पूजा आवरली पूजा. आता मांजराची नाही आरती म्हणणार नका टाव करू लगेच कारण मला येतच नाही. अजून तयार करायची आहे ती बरं का. मांजराची पूजा चाललीच होती. तेवढ्यात एक भलं मोठं कुत्रं आलं आणि त्या कुत्र्याने मांजर टरा टरा फाडलं. पुन्हा आरती ठेवली. तोंडला हुड म्हटला कशाचं मांजर देव म्हटलं. कुत्रा भारी भरला कुत्रा देव. मग त्यांनी 5व्या दिवशी काय केलं सकाळीच उठला. शेणानी जागा सारवली. रांगोळी बिंगोळी काढली. मध्ये चौरंग मांडला. फुलं बिलं आणले. सगळी तयारी केली. एक कुत्रं पकडलं आणि कुत्रं त्या चौरंगावर बसवलं आणि चालली. आता बायको त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. हे काय करीत ना बायको पाहतच नव्हती कारण तिला माहिती होते मनसंदे. मनसंद्याचं काही खरं नसतं. मनसंदे काही करून उठत. त्याच्यामुळे ती काही तिकडं तिचं गाई गुरं शेण शेणकूर धुणं चुणं भांडे कुंडे स्वयंपाक पाणी लेकरं बाळ तिच्यातच. ती याच्याकडे पाहतच नव्हती. तुला काय करायचं मर तिकडंच का. ती लक्ष देत नव्हती. तिच्या भाकरी चालल्या होत्या. चुलीला असं जाड लाकूड हातभर लांब ढंढणा चुलीला जळत होतं. आर पडला होता. एक भाकर तव्यावर होती. एक भाकर आराला शेकत भाजत होती आणि ती तव्यावरच्या भाकरीला पाणी लावित होती. तव्यावरच्या भाकरीला ती पाणी लावित होती आणि याची कुत्र्याची पूजा चालली. पूजा रंगात आली आणि कुत्र्यानी चुलीला लावलेली भाकर पाहिली. आता कुत्रं गप राहत असतं का. भाकर पाहिल्यावर कुत्रं गप राहत असतं का. कुत्र्यांनी सगळ्या पूजेची दानाफान केली. जे जंप उडी मारली. कुत्रं त्या चौरंगावून जसं निघालं डायरेक्ट चुलीपाशी. चुलीला लावलेली भाकर कुत्र्यांनी तोंडात धरली आणि कुत्रं भाकर घेऊन पळालं. ते असं वळालं पळायला लागलं. पण ती बाई काय दक्ष किती सजग काय सतर्क. तिच्या कसं काय लक्षात आलं महाराज कुत्रं तोंडात भाकर घेऊन असं पळायला वळालं. तिने ते जळतं लाकूड चुलीतलं घेतलं आणि कुत्र्याच्या कंबरड्यात मारलं. लाकूड मारलं आणि लाकूड जेव्हा ते जळतं लाकूड कमरामध्ये बसलं ते कुत्रं भाकर टाकून क्याव 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 करत कुत्रं पळालं. कुत्रं पळालं तर तुम्हाला कळालं पुढं काय होणार आहे बुवा. आता भाकर टाकून कुत्रं जळतं लाकूड कंबरड्यात बसलं. क्याव क्याव करीत भाकर टाकून कुत्रं. हा बायकोकडेच पाहत राहिला. तो नुसता बायकोच्या तोंडाकडेच पाहत राहिला. तो म्हटला आपल्याच घरात देवानं आपल्याला ओळख नाही राव. कारण बायको कुत्र्याला भारी भरली ना. बदला बदली करणं. तर 5व्या दिवशी त्यांनी तो चौरंग मांडला. रांगोळ्या काढल्या फुलं बिला. बायकोचा हात धरला. तिला लय चाल ग चाल ग. आता ती नादी नव्हती लागत कारण तिला माहिती आहे सकाळी पूजा करील आणि रात्री पिऊन आलं का बुटाच्या लाथा घालील. याचं काय खरंय महाराज. मला विनोद सोडा. भक्तीमध्ये असंच आहे.
उपासनेमध्ये असंच आहे, बरेच जण देवच बदल मंत्रच बदल, पंथ तुकोबारे म्हणतात आमचं तसं नाही. भक्ती करण्याकरता उपासना करण्याकरता आमचं ठरलंय ना आता एक पांडुरंग परमात्मा ठरला तो ठरला. आता दुसऱ्या देवाची स्तुती सुद्धा करायची नाही, आणि केली तर काय होईल? पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्या देवाची स्तुती करू तर काय होईल? आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल तुकोबाराय बोलतात. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा म्हणून महाराज म्हणतात. आता हे बा शब्द दिला तो दिला, याच्यात बदल नाही. आता जीव जाईल मरणांत आला तरी त्याच्यामध्ये बदल नाही, आणि बदललो तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील तुकोबाराय बोल. जरी या वचना पालटेल, जरी या वचना पालटेल, जरी या वचना पालटेल, जरी या वचना पालटेल, शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेल, जरी या वचना पालटेल, शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेल, जरी या वचना पालटेल. जरी या वचना पालटेल, या वचनाला जर पालटलो, जर बदल केला तर काय होईल? माझी जिभा 100 तुकडे होतील तिचे, शतखंड माझी होईल रसना. जरी या वचना पालटेल, याला काय म्हणतात? अनन्यता. तुम्ही कोणत्या भानुदास महाराजांची अनन्यता प्रसिद्ध आहे बघा. विजयनगरच्या राजांनी कर्नाटकमध्ये पंढरीतून पांडुरंगाला नेलं, त्याला परत आणण्याकरता भानुदास महाराज गेले. रात्रीच्या वेळी भानुदास महाराज पांडुरंगाच्या समोर गेले. पांडुरंगाने भानुदास महाराजांच्या सोबत पंढरीला यायचं कबूल केलं, आणि त्या आनंदाच्या भरात आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार त्यांनी भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. भानुदास महाराज रात्रभर थांबले, सकाळी आपली प्रति एका ठिकाणी मुक्कामाला गेले. भानुदास महाराज सकाळी नदीच्या काठावर आले, स्नान वगैरे केलं, आणि पहाटे जेव्हा पुजारी आले काकडा आरतीला पूजा करायला, पाहतात तर देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. चोरी झाली, चोरी झाली. राजांनी 10 दिशेला घोडेस्वार सेवक सैनिक पाठवले, आणि नेमकं नदी, आता यांच्या काय देव भावावरच नाही, देवाने हार घातला यांच्या ध्यानातच नाही महाराज. हे आपले मस्त पांडुरंगाच्या चिंतनात पूजा अर्चा चाललेली, आणि जेव्हा सैनिक तिथं आले, तो गळ्यात हार पांडुरंगाचा पाहिला. भानुदास महाराजांना पकडलं, त्या विजयनगरच्या राजापुढं त्यांना हजर केलं, आणि हजर केल्यानंतर असं ठरलं याला फासावर द्या, आणि आपलं सुळावरती द्या. सुळावर द्यायचं ठरलं, सूळ तयार केला, सुळावरती द्यायचं. आणि सुळावरती द्यायचं तेव्हा शेवटची इच्छा विचारली, अंतिम इच्छा, तुमची शेवटची इच्छा काय? तेव्हा एकदा फक्त देवाच्या पाया पडू द्या, एकदा फक्त त्याचं तोंड बघू द्या. म्हणून त्यांना दोघांनी धरलं, पांडुरंगाच्या मूर्तीपुढं नेलं. भानुदास महाराज पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालून भानुदास महाराज पांडुरंगाला म्हणतात, ऐक, नुसतं सुळावर जाण्याचाच प्रसंग काय देवा, याच्यापेक्षा कितीही भयानक प्रसंग माझ्या समोर निर्माण केला तरी सुद्धा मी तुझा म्हणूनच जगणार, तुझा म्हणूनच मरणार, दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही. विठ्ठल जय हे आकाशावर पडो पाहे, जय हे आकाशावर पडो पाहे,
वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा तुझीच वास पाहे गा विठोबा नकरी आणि कांचा पांगिला नकरी आणि कांचा पांगिला सुळावर जाण्याचे प्रसंग काय देवा असे वर पडू पाहे ब्रह्मा गोळ भंगा जाय वडवानळ नावाचा अग्नी निर्माण होतो कुठं समुद्रामध्ये समुद्राच्या पोटात अग्नी राहतो कोणता तो वडवानळ सगळ्या त्रिभुवनाची राख त्यांनी करू दे असाही जरी प्रसंग आला तरी सुद्धा पांडुरंगा लक्षात ठेव जई आकाश वर पडू पाहे ब्रह्मा गोळ भंगा जाये वड वानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा काय वर्णन आहे सप्तसागर एक वाट होती जय हे विरोणी जाय क्षिती पंचमहाभूते प्रलय पावती परी मी तुझाची सांगती गा विठोबा तुझाची सांगती गा विठोबा नकरी आणि कांचा पांगिला नकरी आणि कांचा पांगिला नकरी आणि सात समुद्र आहे की नाही सातही समुद्र एकत्र झाले सात समुद्राचं पाणी एकत्र झालं काय नाही जाऊ दे कसं सात समुद्राचं पाणी आर्णव म्हणतात बरं का याला आर्णव एकार्णव झाला तरंग बुडाला आर्णव म्हणतात त्याला सात समुद्र एकत्र आणि महाराज सात समुद्र एकत्र आले त्या पृथ्वीचं काय होईल सात समुद्राचं पाणी एकत्र आलं या आता नुसतं पुराचं पाणी गावागावांमध्ये जाऊ राहिलं तर काय काय होऊ राहिलं आणि सात समुद्र एकत्र आले तर काय काय होईल सगळी पृथ्वी त्याच्यामध्ये जिरून जाणार सप्तसागरी एकवट होती जै हे विरोणी जाय क्षिती पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचभूत संपून जाणार पंचमहाभूते विलय पावती देवा काही झालं मी तुला सोडणार नाही परी मी तुझाच संगाती गा विठोबा मला काय बोलायचंय आणि एक मिनिट ऐका महाराज या अनन्यतेच्या या एकनिष्ठ उपासनेच्या भक्तीच्या परिणाम काय आहे तर याचा परिणाम आहे आत्मकल्याण याचा परिणाम आहे आत्मउद्धार भक्ती केल्यानंतर उद्धार होतो पण कोणाचा होतो जो अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा जो एकनिष्ठतेने भक्ती करतो त्याचा जो नुसता बदला बदलीच करीत राहतो तो नमुन्यावारीच जातो तसाच जाय बदला बदली करणारे नमुन्यावारीच जातात त्यांना काही हाती लागत नाही विठ्ठला परत ऐका मी करीत असलेली उपासना मी करीत असलेली भक्ती माझ्या स्वतःच्या कल्याणाला कारण ठरावी असं ज्याला वाटतं त्यांनी भक्तीचं वर्म अनन्यता सांभाळायची भक्तीचं वर्म एकनिष्ठता सांभाळायची मिठला गम्म सांगू हा एका पानाड्याने एका जणाला पॉइंट दिला आता बरं आहे ना
मधून मधून फवारा आणला म्हणजे बरं राहत आहे. एका पानाड्याने एका जणाला, पण तो पॉइंट विहिरीचा दिला, बोरचा नाही विहिरीचा. तो सगळ्या वावरामध्ये नारळ घेऊन फिरला. एका जागी ते नारळ असं थांबतच नव्हतं, डायरेक्ट उभंच राहायचं, नुसतंच हातावर नारळच उभं राहायचं. त्या शेतीच्या मालकाने त्या पानाड्याला का तो नाव पाणी उसळ्या मारू राहिलं ना, नारळ उड्या मारू राहिलं. खाली पाणी उसळ्या मारतं ना, हातावर नारळ उड्या, ते नारळ थांबनाच, नुसतं उड्या. त्या पानाड्याने दगड आणा म्हटला, इथं खून करा, दगड आणा. मग तू भला मोठा दगड आणला, त्यांनी पायाने दाखवलं, तिथं खून केली. आणि पानाडे सांगितले एकच काम, फक्त 50 फूट विहीर खोदायची. विहीर खोदायची पण किती? फक्त 50 फूट. फक्त 50 फूट विहीर करा. 50 फुटामध्ये जिवंत पाणी लागणार, इतकं पाणी लागणार. 10ची मोटर, 3ची 5ची 7ची नाही, 10ची मोटर 24 तास चालणार, पाणी इंचभर कमी नाही होणार. 10ची मोटर 24 तास चालली तरी इंचभर पाणी खाली जाणार नाही, असं जिवंत पाणी लागणार. फक्त 50 फूट खोदा. पानाड्याने सांगितलं. त्याची फी घेऊन पानाडे निघून गेला. आणि पानाडे निघून गेल्यानंतर आता यांनी ते ठरवलं कोणत्या वारी खांदायचं काय, ते सगळं ठरलं त्याचं. पण ते शेतीचा जो मालक होता तो लई शहाणा होता, अतिशहाणा होता. काही काही लई शहाणे राहत होतो, काही काही लई शहाणे राहत होतो, काही काही लई शहाणे राहतात, काही काही तर इतके शहाणे राहतात एक आणि अर्धा. काय काय दीडशे आणा. काही काहींचे काही गेअर आहे ना आपाप सटकतात, क्लच हॉप नाही केला तरी गेअर सटकतो, आपाप गेअर पडतात. लय अतिशय अजूक हो काही काही. तसं ते अतिशय अजूक होतं. त्यांनी काय विचार केला, खांदायला मजूर आले आणि त्यांनी विचार काय केला, त्याने असा विचार केला 50 फूट माप पुरं करायचं आहे ना, माप 50 फूट पुरं करायचं आहे ना. मग तो म्हटला एकाच जागी 50 फूट खोदलं काय आणि 5 ठिकाणी 10-10 फूट खोदलं काय. आपल्याला बेरीज फक्त 50ची पुरी करायची आहे ना, मग एकाच जागी 50 खोदलं काय आणि 5 ठिकाणी 10-10 फूट खोदलं काय. म्हणून त्यांनी मध्यभागी एक खड्डा केला 10 फुटाचा, त्याचे 4 बाजूला 4 खड्डे केले 10-10 फुटाचे. आता ते 4 खड्डे 5 खड्डे खणले, पाणी लागायचं मोरद्या, मातीसुद्धा वल्ली निघाली नाही. त्याला लय राग आला, गाडीला किक मारली, त्या पानाड्याकडे गेला, पानाडी गाठवला. त्या पानाड्याला तो म्हटला फसवणाराच्या यादीत माझं नाव कितव्या नंबरला आहे तेवढं सांगा. पानाड्या म्हटला म्हणजे काय 50 फूट तुम्ही सांगितलं, 50 फूट आम्ही खोदलं, ते बाई पाणी लागायचं मरू दे, मातीसुद्धा वल्ली निघाली नाही. पानाडे म्हटलं असं होत नाही, अख्ख्या नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत आपला पॉईंट कधी फेल गेला नाही, असं होऊ शकत नाही. कसं काय झालं, तर काहीतरी चुकलं, तर काहीच चुकलं, पाणी नाही लाग. तो पानाडे म्हटलं चाल. पानाड्याने त्याची गाडी काढली, याच्याबरोबर तो वावरामध्ये आला. आणि जेव्हा ते 5 खड्डे पाहिले तेव्हा तो पानाड्या त्याला म्हटला तुला विहीर खांदायला लावली होती का विहीर रे, 50 फूट तुला विहीर खांदायला लावली होती का विहिरी. तो म्हटलं मला बाकी सांगू नका, तुमचं म्हणणं काय होतं 50 फूट, मग आम्ही एकाच जागी खोदलं काय आणि 5 ठिकाणी 10-10 फूट खोदलं काय. 50चा आकडा झाला ना, पाणी का नाही लागेल का पाणी. अरे असे 10-10 फुटाचे गोबर गॅसचे खड्डे घेऊन मरून जाशील, पाणी लागेल का. पाणी लागायचं असेल तर 50 फूट एकाच ठिकाणी खोदावं लागेल तर पाणी लागेल. तसं उद्धार व्हायचा असेल, आत्मकल्याण व्हायचं असेल तर एकाच भगवंताशी अनन्य होऊनच त्याची भक्ती करावी लागेल, तेव्हा उद्धार होणार आहे. हा असं बदलाबदली करून उद्धार नाही होणार. विठ्ठला विठ्ठल. आणि दुसऱ्यांना काही नावं ठेवायची, आपलंच पाहायचं. आपला वार बदलला का देव बदलतो, वार बदलला का देव बदलतो. एका देवापाशी 24 तास राहत नाही आपण, वार बदल. आता काय काय म्हणतील गिरी महाराज तुमचं तरी काय बिघडतं, कुठंही गेलं तर देवनामच आहे ना. अरे बाबा कुठंही गेलं तर देवनाम आहे इथपर्यंत ठीक आहे, पण काय ते देवनाम नमुनेवारी चाललंय ना. मग तुम्हाला एक सांगतो, ऐका बरं का.
तुम्हाला मानायचंच ठरलं तर 7 वारापुरते 7च देव मानण्यापेक्षा सगळ्या जगाला देव माना. वाक्यावर माझे लक्ष द्या. तुम्हाला मानायचंच ठरलं तर 7 वाराचे 7च देव मानण्यापेक्षा सगळ्या जगाला देव माना. पण भक्ती करताना एकाशी अनन्य होऊन एकाचीच करा. मानायचं तर सगळं जग देव माना, काही अडचण नाही. माना हरिदेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू. उपनिषद वचन आहे, काही अडचण नाही. हरिदेव जगत जगदेव हरी मानायचंच ठरलं सगळं जग देव माना. पण भक्ती करताना अनन्य होऊन एकाचीच भक्ती करा तरच उद्धार. आता तुम्हाला त्याला उदाहरण सांगतो. कसं बघा, आपल्याकडे एक नीतिशास्त्र आहे. नीतिशास्त्र काय? नीतिशास्त्र असं सांगतं का स्वतःची धर्मपत्नी सोडून जगातल्या इतर सगळ्या बाया आया समजाव्या. आपली नीती आहे का नाही? स्वतःची बायको सोडून जगातल्या सगळ्या बाया आया समजाव्या. नीती आहे की नाही आपली? चाणक्याचा श्लोक आहे. चाणक्य नीतीमध्ये चाणक्याचा श्लोक आहे. चाणक्यानी फार गोड लिहिलंय. चाणक्य लिहितात, मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्टवत आत्मवत सर्व भूतानी य पश्यती स पश्यती. त्याचं सुरुवातीलाच आहे, मातृवत परदारानी पश्यती. परदारानी मातृवत पश्यती म्हणजे स्वतःची पत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया आया मानाव्या. पण ऐका, म्हणजे स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या बायांना आई समजावं. मग तुम्हाला दुसऱ्या बायांना आई समजायचं तर समजा, आई समजायचं तर समजा. पण सेवा करताना मात्र जिने जन्म दिला आई म्हणून तिची सेवा करा. जैसी तैसी माया बरी, जैसी तैसी माया बरी, जैसी तैसी माया बरी, जैसी तैसी माया बरी. मानाला त्या मानाएरी, मानाला त्या जैसी तैसी माया बरी, जैसी तैसी माया बरी. परत ऐका बरं का, स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या सगळ्या बायाला आई मानावं. मग दुसऱ्या बायांना आई माना, दुसऱ्या बायांना आई माना. पण सेवा करताना मात्र जिने जन्म दिला आई म्हणून तिची सेवा करा. का? कारण त्याचं ऐका, दुसऱ्या बाईला आई समजणं वेगळं, दुसऱ्या बाईला आई समजणं वेगळं. आणि माझी आई असणं, आपली आई असणं वेगळं आणि दुसऱ्या बाईला जाऊ द्यावा समजणं ना असणं याच्यात तर फरक आहे का नाही हो? येईल का ध्यानात तुमच्या? समजणं वेगळं, असणं वेगळं. असणं म्हणजे समजणं नाही, समजणं म्हणजे असणं नाही. असणं आहे, समजणं आहे. असणं आणि समजणं याच्यात फार मोठा. आता हे लहान पोरं बसले 2री 3रीचे, या पोरांना शिक्षक वर्गात म्हटले, मुलांनो, मुलं टवकारले, जी गुरुजी समजा तुमच्या खिशात 500 रुपये आहे आणि 5 पैसे नाही. ते सगळे पोर मोठ्याने वर तोडला, नाही हो गुरुजी, अहो नाही. गुरुजी म्हटले, अरे नाही हे तर मलाही माहिती आहे, पण समजा. समजणं वेगळं आहे, असणं वेगळं आहे. आपल्याकडं प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं पा पूर्वीपासून. सर तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, लग्नानंतर पहिल्यांदा सासूरवाडीला जावया आला. सासूबाई बोल बच्चन, सासू
बोल बच्चन. आता तिने नवऱ्यालाच नाही उजरून दिलं आयुष्यभर, तर जावायला काय उजरून द्यायला. बोल बच्चन. नवरा दाबून ठेवला तिने, जावायचं काय घेऊन बसले. असं बोलता बोलतो गोल गोल करायची, बोलता बोलतो गोल गोल करायची, नुसतं असं शब्दावर शब्द असे ते. आणि समोरचा गार तिने. आणि कामाच्या बाबतीत यार आळशी. तिने काय केलं, पहिल्यांदा सासूरवाडीला जावं आला. आता स्वयंपाक झाला, ती म्हणे हातपाय धुवून जेवायला बसला. त्याने आपले हातपाय धुतले. त्याला काय वाटलं, पहिल्यांदाच बेत ते सासूरवाडीचा चमचमीत बेत असल, चांगला आडवा उभा तिरपा तारपा हात मारू म्हटलं आता मस्त. आणि तिने काय केलं, जेवायला बसलं, पुढं ताट आणलं, त्या ताटामध्ये ज्वारीची भाकर आणि पिठलं, ज्वारीची भाकर आणि पिठलं, ज्वारीची भाकर आणि पिठलं पुढं आलं. त्याआधी तो जावई नाराज झाला. सासूलाही चाणाक्ष. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी तिने ओळखली, पण ती बोल बच्चन. ती म्हटली, जावाई हे बा, पोटभर जेवा, संकोच करू नका, अजिबात लाजू बिजू नका, आणि उपाशी राहू नका, घरच्यासारखं जेवायचं, पोटभर जेवायचं. काय लागलं ना मला सांगायचं, हक्काने मागून घ्यायचं, अजिबात लाजायचं नाही. आणि हे बा जावाई, एक काम करा, काय पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा, आणि पोटभर जेवा. आता ते पहिल्यांदाच आलं होतं, त्याच्यामुळे ते जरा लाजलं. समजतो म्हटलं, एवढ्या टायमाला भाकरीला पिठल्याला श्रीखंड पुरी समजला, खाल्लं, गेला. 2 वर्षांनी पुन्हा आला तर तिचं तेच, वाढली ज्वारीची भाकर पिठलं, जावाई पिठल्याला श्रीखंड भाकरीला पुरी समजा, पोटभर. आता दुसऱ्यांदी पण ते थोडं लाजलं तोडलं, समजतो एवढ्या टायमा. दुसऱ्यांदी पिठल्या भाकरीला श्रीखंड समजला, खाल्ला, गेला. तिसऱ्यांदी आला आणि तिने पुन्हा ज्वारीची भाकर पिठलं वाढलं, आणि तिचं तोच मंत्र, जावाई पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा, आणि पोट. आता तो थोडा निब्बर झाला होता, 2-4 लेकरं झाले होते. मग त्यांनी विचार केला, पिठल्याला श्रीखंड भाकरीला पुरी समजत राहिलो तर ही मरस्तवर दुसरा स्वयंपाकच करायची नाही, याच्यावरच वाट लावीत राहील. त्याच्यामुळं तो म्हटलं, याच्यात तर बदल झालाच पाहिजे. मग त्यांनी काय केलं, जेवायला सुरुवात केली. पिठलं संपलं, भाकरी संपत आली. ती पिठलं भाकरी घेऊन आली, व ती वाढायला वाकली, आणि वाढायला खाली वाकली ना, तिचं ते जावाई पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा. त्याचा राग अनावर झाला. त्यांनी बाई मागं सारली, आणि ती वाढायला खाली वाकली, ताडकन तोंडात मारली, आणि अशी थोबाडीत मारली ना महाराज, 4 बोटं तिच्या गालावर स्पष्ट उमटवले. लाल झाला गाल, सुजला, नुसता सुजला नाही, टम फुगला, जय हनुमान. ताडकन मारली. जावयाची तोंडात बसल्यावर तिला राग आला. पाव बटर एवढाले, डोळे वाटारले. जावयाकडे पाहायला लागली ती, जावाई हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे. तो म्हटला, मामी ही मामानीच मारली असं समजा. आता मी तुम्हाला काय बोललो ऐका बरं का, काय ऐका ना, मी काय बोललो, ताटामध्ये प्रत्यक्ष श्रीखंड असणं वेगळं, आणि पिठल्याला श्रीखंड समजणं वेगळं. प्रत्यक्ष पुरी असणं वेगळं, आणि भाकरीला पुरी समजणं वेगळं. प्रत्यक्ष मामानी मारणं वेगळं, आणि जावयानी मारून मामानी मारली समजणं वेगळं. तसं दुसऱ्या बाईला आई समजणं वेगळं, आणि माझी आई असणं. मग तुम्हाला मानायचंच ठरलं तर सगळ्या जगातल्या बाया आया माना, पण सेवा करताना जिने जन्म दिला आई म्हणून तिची सेवा करा. तसं मानायचंच ठरलं सगळं जग देव माना, पण भक्ती करताना एकाशी अनन्य होऊन एकाचीच भक्ती करा. विठ्ठल भक्तीमध्ये व्यभिचार चालत नाही. भक्ती अव्यभिचारी भावात लागते. भक्तीतला व्यभिचार भगवंताला आवडत नाही. मग मला काय बोलायचंय का, तुकाराम महाराज जर पांडुरंग परमात्म्याचे अनन्य एकनिष्ठ उपासक आहे, तर ते तुकाराम महाराज जेव्हा देवीचा धावा करतात तेव्हा त्यांच्या अनन्यतेला बाधा येत नाही का, त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही का, त्यांच्या भक्तीत व्यभिचार निर्माण होत नाही का. एका बाजूनी म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि दुसऱ्या बाजूनी देवीचा धावा करतात. हे विरुद्ध चालेल कसं महाराज. मग तुकाराम महाराज, 1 मिनिट ऐका, त्यांची अनन्यता भंग पावत नाही, त्यांची एकविधता भंग पावत नाही, त्यांच्या निष्ठेला तडा सुद्धा जात नाही. देवीचा धावा करू, हो देवीचा धावा करून का, याला अद्वैत तत्वज्ञान म्हणतात.
आपल्याकडे संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊलींपासून जगद्गुरु शंकराचार्यांपासून ही सगळी मंडळी अद्वैत तत्वज्ञानाची पुरस्कर्ती मंडळी. अद्वैताचा सिद्धांत येतो. अद्वैत काय सांगतं महाराज, ज्या देवीचा तुकोबाराय धावा करतात त्या देवीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं का हा सगळा प्रश्न संपला. कोणता? अनन्यता बिघडत नाही, निष्ठा बिघडत नाही, एकविधता बिघडत नाही, व्यभिचार निर्माण होत नाही. का बरं? ज्या देवीचा धावा करतात त्या देवीचं नेमकं स्वरूप काय आहे. मग काय स्वरूप आहे तर जिचा तुकोबाराय धावा करतात तिच्या स्वरूपाचा विचार कीर्तनाला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विठाबाई विश्वंभरे भवते 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 कोठे गुंतली समाये विश्वव्यापके 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 विठाबाई विश्वंभरे भवते 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 काय देवीचं स्वरूप आहे ऐका. पहिलंच पद आहे विठाबाई देवी. विठाबाईच देवी, पंढरपूर निवासिनीच देवी. काय होतं अज्ञानामध्ये म्हणजे भ्रमामध्ये द्वैत निर्माण होतं. आपण सगळेजण देव आणि देवी यांच्यामध्ये द्वैतापत्ती करतो. आपण देव वेगळा मानतो आणि देवी वेगळी मानतो. का बरं वेगळं मानतो? आपल्याकडे ज्ञानाचा पूर्ण बोध नाही म्हणून, आपण भ्रमात आहोत म्हणून. काय असतं बघा, भ्रमामध्ये नानत्व असतं, भ्रमामध्ये नानत्व असतं आणि निश्चयात्मक बोधामध्ये एकत्व असतं. परत ऐका, भ्रमामध्ये नानत्व म्हणजे अनेकत्व. भ्रमामध्ये निर्णय नसतो, भ्रमामध्ये निश्चय नसतो. भ्रम काय करतो? बदलत बदलत चालतो. कीर्तन आटोपलं, 4-5 जण चालले होते, पायी होते आणि चालले होते रस्त्याने, तर रस्त्यावर काहीतरी वाकडं तिकडं पडलेलं दिसलं.
आता गप्पा मारी चालले होते, त्याच्यात एका जणाचं लक्ष समोर गेलं. रस्त्यावर लांब लचक असं वाकडं तिकडं काहीतरी पडलेलं दिसलं. तो एकदम ओरडला, बापरे बापरे. बाकीची घाबरू, काय रे. आता लांब लांब असं वाकडं तिकडं दिसलं म्हटल्यावर पहिला भ्रम काय होतो माणसाचा, तो म्हटलं साप रे साप रे. आणि साप म्हटल्यावर बाकीचे घाबरले. पण त्याच्यात एक जण म्हटले, बा गडबड करू नका, थोडं थांबा, शांत व्हा. त्यांनी सगळे शांत गेले. तो म्हटला मी पाहतो. त्यांनी काय केलं, 2 पावलं थोडं पुढं जाऊन पाहिलं आणि पुढं जाऊन चांगलं वाकून निरखून पाहिलं. आणि मग तो म्हटलं, हेत म्हटले बावळटाव रे, साप नाही येतो. मग ऊसाचं पाचट आहे म्हटलं, ती ऊसाचं पाचट आहे. तिसरा म्हटलं थांब गाड्या मी पाहतो. तिसरा पुढं गेला. त्यांनी असं निरखून पाहिलं. तर म्हटलं ऊसाचं पाचट नाही रे, पाण्याचा वगळ येतो, पाण्याचं वगळ. चौथा म्हटलं थांब गाड्या मीच पाहतो. ती बाजूला गेला. चौथा 2 पावलं अजून पुढे गेला. त्यांनी चांगलं निरखून पाहिलं. तर म्हटलं येड्या हो, पाण्याचा वगळही नाही. मग दोरी पडेल ती, आणि ती निघाली दोरी. म्हणजे मला काय, भ्रम जिथं असतो ना, भ्रमामध्ये अनेकत्व असतं. भ्रमामध्ये निर्णय होत नाही, भ्रमामध्ये निश्चय होत नाही, भ्रमामध्ये निश्चितता नसते. बोधामध्ये, ज्ञानाच्या बोधामध्ये निश्चय असतो. आपल्याकडं काय, आपण भ्रमात आहे. आणि भ्रमामुळं आपण देवी वेगळी मानतो, देव वेगळा मानतो. अद्वैत तत्वज्ञानाचा सिद्धांत असं सांगतो, एकमेवा ब्रह्म अस्ति द्वितीयं ब्रह्म नास्ति. विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबरांची उभी घ्या, ती गोड आहे बरं. अर्जुनाला बोलला भगवान, बरं का अर्जुना, काय वास्तविक असा भाव पाहिजे. देवो देवी मीची पाही. भाव कसा पाहिजे, हा अद्वैताचा पूर्ण बोधाचा भाव. देवो देवी मीची पाही. देवही मीच आहे, देवी मीच आहे, याच्यात भिन्न काहीच नाही. देवो देवी मीची पाही. पण हा निश्चय ज्याच्याकडे नसतो, हाही निश्चयो जयाशी नाही. ते माणसं काय करतात, भावतये ठाई वेगळाला धरिती. ते माणसं देवीला वेगळं आणि देवाला वेगळं मानतात. वास्तव तत्वज्ञान असं आहे का, देवो देवी मीची पाही. अमृतानुभवाची पहिलीच ओवी महाराज, अमृतानुभव ग्रंथाची पहिलीच ओवी. काय ओवी आहे, ज्ञानोबाराई नमस्कार करतात. अमृतानुभवाच्या सुरुवातीला ज्ञानोबाराईंनी नमस्कार केला. कोणाला, आईशी जी निरुपाधिके जगाची जवजनिके तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी. मिया वंदिली मुळिके. मुळिके म्हणजे या जगाला निर्माण करणारी, या जगाचं मूळ स्वरूप असलेली, हा मूळ. तिया वंदिली मिया मुळिके. कोण या जगाचं मूळ, देवो देवी. देवो देवी म्हणजे देव आणि देवी. तुम्हाला एक सांगू का, भगवान परमात्म्याची चिद शक्ती, तिचं नाव आहे देवी. विठ्ठल. आपल्याकडे देवी भागवत पुराण आहे आणि मार्कंडेय पुराण आहे का नाही. देवी भागवत पुराण आहे. आता त्या मार्कंडेय पुराणामध्ये जास्त विस्तार, देवी भागवत तर 12 स्कंद देवीचाच महत्व वर्णन केलेले. 3 देव्यांचे अवतार मुख्य मानले जातात. 3 देव्यांचे, महासरस्वती देवी, महाकालिका देवी आणि महालक्ष्मी देवी. देवीचे 3 अवतार मुख्य आहे. आणि हे 3 अवतार 3 वेगळ्या वेगळ्या कारणास्तव निर्माण झाले. पण हे कसे प्रगट झाले, महासरस्वती कशी प्रगट झाली, महाकाली कशी प्रगट झाली आणि महालक्ष्मी कशी प्रगट झाली, त्याचे 3 प्रकार, 3 कारणं सांगितली. कारण परत्वे ते प्रागट्य आहे. भगवान परमात्मा क्षीरसमुद्रावर शेषाच्या शयेवर झोपलेले होते, विष्णू भगवान. आणि देव हे मार्कंडेय पुराणाच्या सुरुवातीला आलं बरं का. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, त्याच्यातच मार्कंडेय पुराणात सुरुवातीला 7 अध्यायापर्यंत हेच आहे. मार्कंडेय पुराणामध्ये विष्णू परमात्मा क्षीरसमुद्रामध्ये शेषाच्या शयेवर झोपले होते. त्या योग निद्रा, हे बघ, आपल्या झोपेला झोप म्हणतात आणि देवाच्या झोपेला योग निद्रा म्हणतात.
जया सोडवी तुझी योग निद्रा 16व्या अध्यायामध्ये नमनाच्या ओव्यात योग निद्रा. आणि त्या देव झोपलेला होता, योग निद्रेत होता. त्याच्या कानामधून 2 दैत्य निर्माण झाले. कानात मळ झाला, विष्णूच्या कानामध्ये, विष्णू भगवंताच्या कानात मळ झाला आणि त्या कानातल्या मळातून 2 दैत्य जन्माला आले. त्यांचं नाव आहे मधु आणि कैटभ. मधु आणि कैटभ, एकाचं नाव मधु, एकाचं नाव कैटभ. आता मधु नाव का पडलं तर कानामधून निर्माण झाला म्हणून मधु. आणि कैटभ का नाव दिलं दुसऱ्याला तर संस्कृत भाषेमध्ये मळाला कीट म्हणतात. आपण जसं मराठीत मळाला मळ म्हणतो तसं संस्कृतामध्ये मळाला कीट म्हणतात. त्या कीटापासून तो जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं कैटभ. आणि तो मधु आणि कैटभ उन्मत्त झाले. त्यांनी सृष्टीमध्ये हाहाकार माजवला, सज्जनांचा छळ करू लागले, देवादिकांना त्रैमाम केलं. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव एकत्र आले आणि त्या 3 देवांनी एकत्र येऊन मधु कैटभाच्या वधाकरता काय व्यवस्था करावी याचं विचार मंथन केलं. आणि ब्रह्मदेवाच्या रजत तेजातून, म्हणजे ब्रह्मदेवाची जी रजशक्ती, रजोगुण प्रधान शक्ती, ब्रह्मदेवाची चित शक्ती, त्या ब्रह्मदेवाच्या रजप्रधान शक्तीतून एक स्त्रीचं रूप तयार झालं. त्या रूपाचं नाव आहे महासरस्वती देवी. तिचं ब्रह्मदेवाच्या शक्तीतून निर्माण झाली, तिचं नाव आहे महासरस्वती देवी. आणि तिने काय केलं, मधु कैटभाचा वध केला. पुढे एकदम 5 दैत्य उन्मत्त झाले. 5 दैत्य. विठ्ठला शुंभ निशुंभ ने 3 दैत्य उन्मत्त झाले. शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज यांनी पण उच्छाद केला. त्यांना त्यांचा वध करण्याकरता भगवान शंकराच्या तमतेजातून महाकाली प्रगट झाली. महाकाली ही भगवान शंकराची चित शक्ती आहे. भगवान शंकर तमप्रधान परमात्मा आहे. त्याच्या तमत शक्तीतून जी देवी प्रगट झाली तिचं नाव आहे महाकाली. तिने काय केलं, शुंभ मारला, निशुंभ मारला आणि रक्तबीज सुद्धा मारला. रक्तबीज तर पायाखालीच आहे तिच्या. तुम्ही फोटोत पाहता, मूर्तीत पाहता, तिच्या गळ्यात मुंडक्यांच्या माळा आहे, हातात परशु आहे, तिने जीभ बाहेर काढलेली आहे, केस मोकळे सोडलेले आणि रक्तबीजाच्या छातीवर तिने पाय दिलेला आहे. त्या रक्तबीजाला, शुंभ निशुंभाला संपवून सृष्टीमध्ये शांतता निर्माण करण्याकरता भगवान शंकराच्या तमत तेजातून जी देवी निर्माण झाली तिचं नाव आहे महाकाली देवी. आणि पुढे एक दैत्य उन्मत्त झाला. कोण? त्याचं नाव आहे महिषासूर. त्याचं नाव काय? महिषासूर. त्याच्या नावाचा संधी आहे महिषा अधिक आसूर बरोबर महिषासूर. म्हणजे हिरण्यकश्यपूच्या कुळातला एक राक्षस होता, त्यांनी म्हशीला संभोग दिला. हिरण्यकश्यपूच्या, आता त्याचं नाव माझ्या लक्षात येईना, पण हिरण्यकश्यपूच्या कुळातला एक राक्षस आहे, त्यांनी म्हशीला संभोग दिला आणि म्हशीशी संभोग करून त्या म्हशीला नंतर गर्भधारणा झाली आणि तिला प्रसूती झाली आणि तिच्या पोटी हा जन्माला आला. आसुराच्या बीजातून निर्माण झाला म्हणून आसूर आणि म्हशीच्या पोटी जन्माला आला म्हणून महिषा आणि त्याचं नाव पडलं महिषासूर. आणि तो इतका उन्मत्त झाला महाराज, इतका उन्मत्त झाला, त्यांनी 33 कोटी देव परास्त करून टाकले. आणि त्या महिषासुराचा वध करण्याकरता आता पुन्हा 3 देव एकत्र आले. तर भगवान विष्णूच्या सत्वप्रधान शक्तीतून जी देवी निर्माण झाली तिचं नाव आहे महालक्ष्मी देवी. आणि त्या देवीनं या महिषासुराबरोबर युद्धाला सुरुवात केली. आश्विन शुद्ध प्रतिपदा सगळ्या देवांनी आपले हत्यारं दिले तिला आणि ती महिषासुरावर चाल करून गेली. कधी गेली? आश्विन शुद्ध प्रतिपदा. आणि मग 33 कोटी देवांनी नवस केला का देवीला यश मिळू दे, महिषासूर मरू दे, आमचं संकट जाऊ दे, शांतता प्रस्थापित होऊ दे, सुखाने आम्हाला ना. म्हणून ते सगळे देव आपापल्या स्थानावर गेले आणि घटी बसले.
तेव्हापासून देव घटी बसवा. या 9 दिवसात आपल्या देवघरातल्या देवाची पूजा करता येत नाही. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देव धुवायचे, नागिलीच्या पानावर ठेवून द्यायचे आणि ते आता घट हलवल्यानंतरच पूजायचे. तोपर्यंत त्यांना हात लावायचा नाही. का? देव घटी बसले. देव कुठं बसले? आता देव घटी बसले. आणि घटी का बसले? महालक्ष्मीला महिषासुरावर विजय प्राप्त करता यावा याच्याकरता. मग त्यांनी तो घट मांडला आणि तिचा विजय होण्याकरता नमस्कार. रोज त्या घटाला माळ घालायचे, रोज त्या घटाला. मग त्याच्याकरता आपल्याला सुद्धा तो घट बसवावा लागतो, रोज त्याला माळ घालावी लागते. आणि हे चाललं कुठपर्यंत? 9 दिवस. 9 दिवस कोणी काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, अखंड परमात्म्याच्या चिंतनात राहिले. म्हणून नवरात्रीचा उपवास तिथून पुढे चालू झाला. 9 महालक्ष्मीनी घनघोर युद्ध करून शेवटी 10व्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी तिला महिषासुराला मारण्यामध्ये यश प्राप्त झालं. महिषासुराचा वध झाला. सगळ्या देवांनी फार मोठा आनंद उत्सव केला आणि म्हणून त्या दिवसाचं नाव पडलं विजयादशमी. आश्विन शुद्ध दशमी ही कोणती आहे? तर विजया. त्या दशमीचं नाव काय? विजया. म्हणजे देवीला महिषासूर मारण्यामध्ये यश प्राप्त झालं, मग तिचं नाव आहे विजयादशमी. आणि मग सगळ्या देवांनी आनंद केला. तेव्हापासून ती म्हणे दसरा सण मोठा, नाही आनंदाशी तोटा. विठ्ठला हे मार्कंडेय पुराणातलं चिंतन. कोण आहे ही देवी? महाराज, अरे भगवंताचीच शक्ती, परमात्म्याचीच शक्ती श्री रूपाने प्रगट झाली. म्हणून देवी वेगळी नाही, देव वेगळा नाही. आपल्या संतांनी या अद्वैत बोधातून तिचं चिंतन मांडलं. कोण देवी? विठाबाई. अरे पंढरपूर निवासिनीच देवी. विठ्ठला सांगू का ज्ञानोबाईंची देवी तुम्हाला? ज्ञानोबाईंची देवी ऐकता का? तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळात्रीची वरुण विठाई, वरुण विठाई, विठाई वरुणी विठाई, वरुण विठाई, वरुण वरुणी विठाई, विठाई, वरुणी विठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. ही ज्ञानोबाईंची देवी. कोणती देवी? तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. कशी आहे तू? तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. काय करती? निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. माऊली म्हणतात मी काय केलं आई तुझ्या करता? तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा, चौकासनी कळस ठेविला हो करी कृपा, प्रेम चांदवावरी दिधला हो करी कृपा. काय केलं तुझ्या करता? खूप वर्णन आहे महाराज. पंढरपूरची देवी विठाबाईच देवी. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबाईंचे दुसरे पण अभंग बहुतेकांच्या पाठे बघ. येई वो ये रंगा, येई वो ये, येई वो ये रंगा, येई वो ये, येई वो वैकुंठ वासिनी, येई वो वैकुंठ वासिनी, विठाई जगत्रय जननी. कोणती देवी? विठाई जगत्रय, तुझा वेधू माझे मनी रंगा, येई वो ये रंगा. ये नाथ महाराजांची देवी तीच आहे की नाही? मी मागे एकदा तुम्हाला बोललो होती. नाथ महाराज म्हणतात एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे
माझे म्हणे नाम याची इजानाबाईची देवी आहे की नाही. मी सांगत होतो नाथ महाराजांची देवी. नाथ महाराज म्हणतात संतांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं, मला देवळात नेलं, समोर उभं केलं, मी डोळे उघडून देवाकडं पाहिलं, मला काय दिसलं? डोळा घालोनी अंजन घेऊनी गेले मजरावळी वो. विठ्ठला त्याच्या अलीकडे काय हो सुरुवात हा ना ते विठ्ठला विठ्ठला आता माझ्या लक्षात येईन हो. त्याच्या अलीकडं विठ्ठला 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 आता आलो थोड्या वेळपर्यंत तर पाहू आहे का? पण त्याचे पुढचे शब्द हे डोळा घालोनी अंजन घेऊनी गेले मजरावळी वो. त्यांनी डोळ्यात मंगळवारचा अभंग आहे पहा, फुलावरा 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 आहे पहा. विठ्ठला 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 ते काय होतं या अभंग पुन्हा 12 महिने काही कामात येत नाही ना, ते पाहिले जात नाही परत, त्याच्यामुळे धूळ साचती त्याच्यावर जातात देऊन. विठ्ठला विठ्ठला हाताला धरलं संतांनी, डोळ्यात अंजन घातलं, हाताला धरलं, म्हणजे असं आहे बो. ते सापडतं का? आता तुम्हाला कॉफी करायला एवढा चान्स दिला तरी जमणार. ठला विठ्ठला 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 डोळा घालोनी अंजन घेऊनी गेले मजरावळी वो. मी पाहिलो, देवळात नेलो, अंजन घातलो, देवळात नेलो, समोर उभं केलं, काय दिसलं ऐका ना, काय दिसलं? विटेवरी जगदंबा एका एकी नयनी देखिली वो. एका जना मनोभाव वरदळ वृत्ती देहाची खुंटली हो. एका जनार्दनी भले द्वैत हरपले ऐक्य संचले जन्म मरणाचा पट्ट फाटला तुझ म्या फुलवरा बांधिला वो. जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुझ अर्पिला देह तुझ अर्पिला तुझ म्या फुल. पण मला काय बोलायचंय? विटेवरी जगदंबा. मग कोण देवी? पंढरपूर निवासिनीच देवी आणि विठाबाईच देवी. पांडुरंग परमात्मा हीच संतांची देवी, म्हणून त्यांची अनन्यता बिघडत नाही, एकनिष्ठता बिघडत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग त्या अनुषंगाने त्या देवीचं स्वरूप सांगितलं. कोण देवी? विठाबाई. नंबर 2 कशी येते? विश्वंभरे. संपूर्ण विश्वात भरलेली, चराचरात भरलेली. आपण 3.5 शक्तिपीठ मानतो. ती फक्त माऊरपुरतीच नाही, ती फक्त तुळजापुरापुरतीच नाही, ती फक्त कोल्हापुरापुरतीच नाही, ती फक्त सप्तशृंगगडापुरती नाही, मग सगळ्या कणाकणात भरून उरलेली अशी ती विश्वंभरे. विश्वंभरे. विठ्ठला विठ्ठला
रागाचा अभंग आहे ना, त्याच्यात पुढं चरण आहे बघा. विश्वरूप विश्वंभरे विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे कमल नयन कमला करे. ज्ञानो विश्वरूप विश्वंभरे. मग विठाबाई विश्वंभरे आणि काय करती? जो तिची भक्ती करतो त्याला जन्म मरणातून कायमचं मुक्त करती. भवच्छेदके तुकोबाराय म्हणतात, हे विठाबाई, हे विश्वंभरे, हे भवच्छेदके माये, मी तुझी विनंती करतो, तू माझ्या करता धावून ये धावून ये धावून ये आणि मला एकदाच मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. येई हो येई हो येई धावनिया 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 हे विलंब कावाया लाविला कृपाळे कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे कृपाळे हा विलंब कावाया लाविला कृपाळे हा विलंब कावाया माया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके महाराज म्हणतात, हे माते, हे जगदंबे, धाव धाव माझ्या करता धावून येई वो येई वो येई धावून या. आई, तू माझ्या करता प्रगट हो. तू राहू दे, तू माझ्या करता प्रगट हो, माझ्या करता ये विठ्ठला पांडुरंगे येई वो पांडुरंगे पांडुरंगे ओ पांडुरंगे पांडुरंगे येई वो पांडुरंगे पांडुरंगे ओ पांडुरंगे जीवाच्या जीवलगे ओ पांडुरंगे ओ जीवाच्या जीवलगे ओ पांडुरंगे जीवाच्या जीवलगे ओ पांडुरंगे जीवाच्या जीवलगे पांडुरंगे ओ पांडुरंगे पांडुरंगे ओ पांडुरंगे हे पांडुरंगे ओ पांडुरंगे पांडुरंगे हे पांडुरंगे येई येई त्रिवार धावाया. हा तीन वेळा लवकर ये. आणि हे बाय, येण्याचे सुद्धा 3 प्रकार आहे. आपण जेव्हा एखाद्याला बोलवतो आणि ते जे येतं ना, तर त्याच्या येण्याचे प्रकार 3 आहे. चालत येणं वेगळं, पळत येणं वेगळं आणि धावत येणं
चालण्यात फरक आहे, पळण्यात फरक आहे, धावण्यात फरक आहे. चालत येणं म्हणजे निवांत येणं, रमत गमत येणं, अजिबात त्रास न घेणं, दगडे टाकीत चालणं. अरे 9ला कीर्तन जाऊ, अरे 9:30 आले जाऊ. चालणं वेगळं, चालणं वेगळं. चालण्यामध्ये निवांतपणा असतो, चालण्यामध्ये संथता, शांतता चालण्यामध्ये असते. याच्यापेक्षा पळणं वेगळं. पळणं, पण 1 मिनिट परत ऐका बरं का. चालण्या, पळणं आणि धावण्यात काय फरक आहे? तर चालण्यात अवधान असतं, ऐका बरं का. चालण्यात अवधान असतं, पळण्यातही अवधान असतं. पळतो ना माणूस, तर पळण्यात सुद्धा काय अवधान असतं. हां, म्हणजे भानावर राहतो. पण धावणं बेभान असतं. धावणं, धावणाराला भान नसतं. आपला बाजीराव दादा धावला होता ना लांडग्यांच्या माग. धावणारा माणूस हे बा, चालणारा रोड धरून चालवतो, पळणारा सुद्धा वाटावाटानी पळतो. धावणारा खड्डे पाहत नाही, दगड पाहत नाही, काँग्रेस पाहत नाही, म्हणजे गवत, काँग्रेस पाहत नाही, काट्या बोराट्या पाहत नाही. वाऱ्यासारखा नुसता धावणं म्हणजे सैराट 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 पळतो, नुसता सैराट पळतो. धावणं बेभान असतं. तू कोबारे म्हणतो ताई, चालत येऊ नको, पळत येऊ नको. हा, कशी ये धावत ये विठ्ठल. तुका म्हणे चाली चालू नको धाव घाली, चालू नको धाव घाली, चालू नको धाव घाली. तुका म्हणे चाली चालू नको धाव घाली, चालू नको धाव घाली, चालू नको तुका म्हणे चाली चालू नको धाव घाली. चाली चालू नको. तुका बरे म्हणतात आई, चाली चालू नको, पाय मोजीत चालू नको, गज गतीने चालू नको, मग धाव घाली. धावत ये, धावत येई ओ येई ओ येई, धावून या. आणि ऐका, एवढा त्रिवार धावा करू नये. जेव्हा जगदंबेला प्रगट होण्याकरता उशीर होतो, तेव्हा तुकोबाराय विनवणी करतात, हे माये, हे आई, हे जगदंबे, तू तर कृपाळू आहे, तुला तर भक्ताच्या संकटात धीर धरवत नाही, तू तर कृपाळू आहे, आणि तुला येण्याकरता विनाकारण उशीर का होतो? विलंब का वाया लावियाला कृपाळे. हे कृपाळे माई, वाया का विलंब लावियाला? वाया म्हणजे व्यर्थ, वाया म्हणजे व्यर्थ, वाया म्हणजे विनाकारण, वाया म्हणजे वृथा, वाया म्हणजे नागच, काही नाही काही नाही. कशा करता? हे बा, उशीर होण्याला जे कारण लागतात ना, एकही कारण तिला चालत नाही. माणसाला उशीर होऊ शकतो. हा, गाडीच पंक्चर झाली, आयरन कुठं पंक्चर आलं, 5 बसा झाले लेट, डिझेल पेट्रोलच संपलं, पंपच नाही जाऊ झाले लेट, ड्रायव्हरच नाही आला, मी तर आवरून बसलो होतो झाले लेट, ट्रॉफिकच जाम हिवरगाव. तुम्हाला चांगली डोकेदुखी झाली. आता ही 4-4 आणि 8-8 पोलिसाला आवरण ते गाडीवाली. ट्रॉफिकच जाम झाली. ट्रॉफिक आता काय करणार, झाली जाम. माणसाला लेट व्हायला जशी कारण आहेत ना, तसं तिला लेट व्हायला काय कारण आहे सांगा बरं? काय कारण? अरे काहीच कारण नसताना काय गाई, काय विनाकारण विलंब का वाया? अगं वाया, विनाकारण का उशीर करते तू? लवकर ये. आणि आई, तू काही बाकीच्या आयांसारखी नाही. बाकीच्या आया कदाचित प्रसंगी निष्ठुर होऊ शकतात, पण ही जगन्माता, ही म्हाळसा माता तशी नाही. ही कशी आहे? ही कृपाळू माऊली आहे. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार, करी माझा अंगीकार. तुका म्हणे विठ्ठले,
उशीर व्हायला दुसरं काही कारण नाही, विनाकारण उशीर करू नको एक. आणि दुसरी गोष्ट, तू कृपाळू आहे, कृपाळू माऊली, तू तर कृपाळू जगाची आई आहे. मग का उशीर करते? विलंब का वाया लावी याला कृपाळ. म्हणून हे कृपावंते, हे माझी विठाई, धाव, उशीर करू नको. कृपावंते माझी आई, कृपावंते माझी आई, कृपावंते माझी आई, कृपावंते माझी आई. धाव खाली वावी ठाई, धाव खाली वावी ठाई, कृपावंते माझी आई, कृपावंते माझी आई. उशीर करू नको, लवकर ये आणि मला माझा उद्धार कर, मला कृतार्थ कर. मग येई ओ येई ओ येई, धावून या. विलंब का वाया लावी याला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके. पर कुठं अडकलीस तू? कोठे गुंतलाशी कोणाच्या धावण्या? कोणामुळे अडकला तू? कशा करता उशीर झाला आई तुला? बरे भवच्छेदके, कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके. आई एक काम कर, हे बाय, तू माझ्याकरता धाव, पण कशी धाव, कशी धाव ते मला नाही सांगता येणार. पण मी फक्त तुला एक सांगतो, कधी कधी काय असतं, जे बोलायचं ते लक्षात येत नाही. कधी कधी एका जणाच्या शेजारीने बंगला बांधला, एकाच्या शेजाऱ्यानी बंगला बांधला. शेजारीने बंगला बांधला, शेजाऱ्याला काही झोप लागाना. मग ज्या इंजिनियरकडून त्यांनी प्लॅन काढला, हा नाशिकला गेला आणि त्या इंजिनियर भेटला. मला साकोऱ्यात आले होते, हो आज ते शेजारीच बंगला बांधला, हो तो बस आपल्याला पण बंगला बांधायचा. त्याच्या शेजारी भीतीला भीत आपल्याला बंगला बांधायचा. त्या इंजिनियरनी कागद घेतला, पेन घेतला, सांगा प्लॉट किती बाय किती, बेडरूम किती बाय किती, बैठक रूम किती बाय किती, किचन किती बाय किती, संडास बाथरूम किती, देवघर किती बाय किती. ये याड्यावानी त्या इंजिनियरच्या तोंडाकडे पाहत राहतं ना, अ साहेब साहेब काय ते किती बाय किती किती बाय किती किती, आपल्याला नाही कळत ते किती बाय किती किती बाय किती, मला नाही कळत. एक काम करा, म्हणजे काय ते किती बाय किती नका सांगू, मला बंगला बांधायचा आहे. तेव्हा तेच ना मोजमाप, तेवढी मोज नाही माप नाही, आणि मग बंगला बांधायचा कसा? तो एक काम करा, काय शेजाऱ्याचं जसं बांधलं तसं बांधा बस. तसं महाराज म्हणतात तू धाव, पण किती वेग काय ते मला नाही सांगता येणार. मी फक्त एक सांगतो, एक काम कर, उपमन्यू करता धावली ना तशी धाव. उपमन्या कारणे कैची धावशी लवलाही, उपमन्या करता धावली ना तशी धाव. नाही ताई गजेंद्र करता धावली ना तशी धाव. नाही ताई एक काम कर, काय द्रौपदी करता धावली ना, काय वेग होता द्रौपदी करता. जेव्हा द्रौपदीनी हका मारल्या आणि भगवान गरुडाला म्हटलं, गरुडा गरुडा काय गाडी बाहेर काढ, फडका बिडका मारून घे, चारी टायरच्या हवा पाय, आईल पाणी चेक कर, वाटात नो खोळबा, गरुडा गाडी काढ. गरुडानी गाडी काढली, देव गाडीत बसला, निघाले. गरुडाचं आता हे बा, विज्ञानाने जेवढे यान तयार केले, विमान म्हणा, हे रॉकेट म्हणा, काय असेल, पण तुम्हाला अजून सांगतो, गरुडाचा जेवढा वेग आहे तेवढा कोणत्याही यानाला वेग नाही. गरुड एका तासात जितक्या किलोमीटर जातो तितकं विज्ञानाचं कोणतंच यान अजून तितक्या किलोमीटर जात नाही, एवढा गरुडाचा वेग आहे. गरुडाला तो गरुड निघाला देवाला घेऊन, देवाला गरुडाचा वेग कमी वाटला. भगवान म्हटले गरुडा गरुडा, म्हणजे काय टाप लाव, गरुडा टाप लाव. गरुड म्हटला माळ साखर सोडलं तसा टाप लावलाय. गरुडा एक्सलेटर दे, एक्सलेटर दे. गरुड म्हटला देवा पार खालच्या पत्र्याला भिडले. म्हणजे स्पीडोमीटरची मर्यादा संपली, काटा पार इकडं 200 वर आलाय देवा. 200, 180, 190, 200, आणि देवा
या स्पीड मध्ये जर गाडी चालत राहील तर आज समृद्धी आहे. हे बाय, याच रोडनी जर गाडी चालत राहिली तर मशीन गरम होणार देवा, फाटकन मशीन फुटणार आणि आपण दोघं पहिल्या गाडीनी मरणार. भगवान म्हटले म्हणजे माझी वेगाची मर्यादा संपली, याच्यापेक्षा जास्त वेग मला नाही देवा, मर्यादाच संपली. भगवान म्हटले तुझी मर्यादा संपली ना, तुझं काय काम नाही, चल सर. देवानी गरुडाला सोडून दिलं, गरुडावरून उतरले भगवान. ऐका अभंग, टाकीला गरुड, जनाबाईचा अभंग आहे. टाकीला गरुड अनवानी पाय, टाकीला गरुड अनवानी पाय, जनी म्हणे माय धावीन नली. ही कशी धावली द्रौपदीच्या वेळी? टाकीला गरुड अनवानी पाय, जनी म्हणे माय धावीन नली. जनाबाई म्हणतात अनवानी पायानी गरुडाला सोडून द्रौपदी करता धावला. आई त्या द्रौपदी करता धावली ना, तशी धाव, येई ओ येई, धावून या. आणि एक काम कर आई, काय, माझ्यासाठी धावण्याकरता आळस करू नको आणि माझ्या तोडक्या मोडक्या सेवेचा अव्हेर करू नको आणि लवकर प्रगट हो, कारण तुझ्यात माझ्यात जरा अंतर नाही, तो तुला उशीर व्हायचं काही कारण नाही. म्हणून न करी आता आळस अव्हेरू, वावया प्रगट कैचे दुरी अंतरू. आणि एक लक्षात ठेव माते, काय, हे जगन्माते, हे म्हाळसा माते, हे आंबे, जोपर्यंत तू धावून येणार नाही आणि मला दर्शन देऊन कृतार्थ करणार नाही, तोपर्यंत माझी वाचा तुझा धावा. नेघे माझी वाचा विसावा, नेघे माझी वाचा विसावा, Hare Rama
किसन बाबा आणि शिवाजी बाबा सूर्य हे आमचे म्हाळसा देवीच्या नवरात्र उत्सवातले जुने कार्यकर्ते. वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज वावीकर यांनी 50 वर्षापूर्वी म्हणजे 52-53 वर्षापूर्वी जेव्हा म्हाळसा देवीच्या प्रांगणात हे रोपटं लावलं त्यावेळचे तरुण तडफदार सप्ताहाचे कार्यकर्ते आहे का नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या देखत 50वा उत्सव झाला. पुढे हा उत्सव चालू आहे. त्यांच्या दृष्टीनं आता त्यांच्यासोबतचे त्या काळचे बरेच माणसं बऱ्याच माता माऊल्या वैकुंठवासी झाले. पिढी संपत चालली. त्याच्यातले 2 जण ते शिल्लक राहिले पण त्यांना फार मोठा तो आनंद आहे. तेव्हा खूप त्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी या सप्ताहाचं नियोजन करून याला पुढे 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 आणण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. आणि आता ते थकले वृद्ध झाले. आता प्रकृती त्यांना साथ देत नाही. पण त्याच्यानंतर पुन्हा दुसरी तरुण पिढी तरुण फळी त्यांच्यानंतर पुन्हा निर्माण झाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या निमित्ताने. आणि जय बाबाजी भक्त परिवारातले सगळे साधक सगळे भक्त एकत्र येऊन त्यांनी हा म्हाळसा देवीचा जय जयकार करण्याचं काम आपल्या हातामध्ये घेतलं. त्यांनी नियोजन चालवलं. किसन बाबाच्या त्यांच्या काळातही सगळ्या गावांनी त्यांना भरभरून साथ केली. त्यांच्यानंतर आता गेली अनेक वर्ष ही सगळी जय बाबाजी भक्त परिवारातली मंडळी हे नियोजन करतात. सगळा गाव त्यांना उत्तम प्रतीची साथ देतं सहकार्य करतं आणि त्याच्यातून हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होतो. गावाचं ग्रामदैवत असलेल्या म्हाळसा मातेची असीम कृपा साधू संतांचा कृपा आशीर्वाद गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामगिरी बाबा वावीकर यांचा कृपा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांचं अनमोल सहकार्य या समग्र योगायोगातून. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का दरवर्षी हा कार्यक्रम होतो. गावकरी अन्नदान करतात, कीर्तनाचं योगदान देतात, मंडपाचं सौजन्य देतात, जाहिराती छापण्याचं सौजन्य देतात. चांगले म्हणजे गुणीजन कलाकार मृदुंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार यांच्या सेवेचं सौजन्य देतात. हे सगळं काम होतं. गावकरी नियोजन मंडळ समिती नियोजन करते, गावकरी सहकार्य करतात, उपस्थित राहतात. पण खऱ्या अर्थाने हा जागर ज्यांच्यामुळे संपन्न होतो ते मूळ जे आहे या जागराचं या सप्ताहाचं ते मूळ म्हणजे म्हाळसाकोरे गावचं हे भजनी मंडळ. यांच्याकरता टाळ्या वाजवा आता जोरात. हे म्हाळसाकोरे गावचं तुम्हाला खरं सांगतो महाराज परत ऐका. महाराष्ट्रावर खरा जर उपकार कोणाचा असेल तर गावोगावच्या भजनी मंडळाचा महाराष्ट्रावर खरा उपकार आहे. पिढ्यानपिढ्या ही परंपरा कोणी टिकून धरली तर गावोगावच्या भजनी मंडळांनी टिकून धरली. तुम्ही 1 मिनिट ऐका. उद्या काही दसऱ्याच्या दिवशी काला झाला 12 महिने आपण झालो मोकळे, आपल्याला पुन्हा काही टेन्शन. पण दर एकादशीला भजन ते करतात, दर गुरुवारी भजन ते करतात, दर सोमवारी भजन ते करतात, प्रत्येक देवाच्या जयंतीला भजन ते करतात, सगळ्या संतांच्या पुण्यतिथीला भजन ते करतात. कोणाला पोरगं झालं बारसं ते करतात, कोणाच्या घरचं गेलं तरी ते नेऊन
म्हणजे हा सगळा ऐका, आणि हे काय आजकाल नाही, मागच्या पिढीने केलं, त्याच्या मागच्या पिढीने केलं, त्याच्या मागच्या पिढीने केलं, आणि आत्ताची पिढी, आता पांडुरंग महाराज आमचे गुरुबंधू, इकडे आपले मिस्त्री, ही सगळी, आणि बाकी आता सर्वांचे नावं मला माहीत नाही, पण खरा उपकार या भजनी मंडळाचा आहे. मग म्हाळसाकोरे गावाचं भजनी मंडळ, जय बाबाजी भक्त परिवारातले आमचे सगळे कार्यकर्ते आणि संपूर्ण गावातले पुरुष भाविक, गावातली युवा शक्ती, तरुण मित्र आणि म्हाळसाकोऱ्याच्या सगळ्या माई माऊल्या, आपल्या सगळ्या गावाचं 100% अनमोल सहकार्य. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी बघा, आमचे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज शिंदे, आता बरेच वर्ष झाले महाराज म्हाळसाकोऱ्यामध्ये आले, म्हाळसाकोऱ्यामध्ये राहिले, म्हाळसाकोऱ्यामध्ये रमले, आणि राहता 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 पाहता पाहता जावाई पण झाले. हा योग आहे, हा योगायोग आहे. आणि आता कृष्णा महाराज आहे, महाराजांच्या पाठीमागून महाराजांच्या पायावर पाय ठेवून. आता कृष्णा महाराजांचं सगळं व्यक्तिमत्व सगळं जर बघितलं तर कृष्णा महाराज सुद्धा हनुमंत महाराजांच्या पेक्षा 4 पावलं पुढे. आणि माझं तर म्हणणं असंच आहे बुवा, काय मी नेहमी सांगतो, पोटी पोरगा असं जन्माला यावं ते बापाचं नाव बुडवणारं असावं. आणि तुमच्या लक्षात, पोटी पोरगा असं जन्माला यावं ते बापाचं नाव बुडवणारं असावं. म्हणजे कसं काय तर ऐका, उद्या पुढे चालून कृष्णा महाराज हे हनुमान महाराजांचे चिरंजीव आहे अशी ओळख न राहता हनुमान महाराज हे कृष्णा महाराजांचे वडील आहे अशी ओळख निर्माण व्हावी. म्हणजे 4 पावलं पुढं, काकणभर पुढं. आणि त्याप्रमाणे कृष्णा महाराजांची वाटचाल चांगल्या प्रकारची चाललेली आहे. आदरणीय हनुमंत महाराज, कृष्णा महाराज, त्यांचं सुद्धा या सोहळ्यामध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे, सहकार्य आहे, योगदान आहे. आणि यावर्षी पुन्हा आपल्या या उत्सवात म्हाळसादेवीच्या कृपेनं एक नवीन उपक्रम याच्यामध्ये सहभागी केला गेला का गावातल्या काही तरुणांनी सप्तशृंगीला जाऊन तिथून पायी पायी ज्योत इथपर्यंत आणलेली आहे. हा उपक्रम खरंच वाखाणण्यासारखा आहे. सप्तशृंगी मातेच्या गडावर जाऊन तिथून पायी पायी तिची ज्योत आणणं आणि सप्तशृंगीच्या आदिशक्तीच्या ज्योतेनं आपल्या म्हाळसा मातेच्या मंदिरातली ज्योत प्रज्वलित करणं. म्हाळसा मातेने त्या जवानांना, त्या तरुणांना म्हाळसा मातेनेच ती बुद्धी दिली आणि त्यांच्याकडून ते दिव्य केलं. पायी पायी ज्योत म्हाळसाकरहून इथपर्यंत आणणं म्हणजे साधं काम नाही, हे अत्यंत जिकरीचं काम आहे. त्याच्या चरणी करतो का या तुझ्या लेकरांना ज्योत आणण्याची सद्बुद्धी आणि त्यांना तिथून ज्योत आणण्याची शक्ती आई तू जी दिली आणि त्यांच्याद्वारा जी ज्योत आणली, ही ज्योत इथून पुढं दरवर्षी अखंड स्वरूपात तुझ्या कृपेनं सदैव येत राहो. आणि त्याच्याकरता आमच्या या सगळ्या जवानांना आई तुझ्या कृपेनं उदंड आयुष्य मिळू दे, चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळू दे, शक्ती प्राप्त होऊ दे आणि तुझा जागर या सगळ्या तरुणांच्या द्वारा असाच भविष्य काळात दीर्घकाळ वर्षानुवर्षे या ठिकाणी होत राहू दे, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा या नियोजनातला एक भाग आहे. तो भाग असा आहे का ज्यांच्यामुळे कीर्तनकार येतात, कीर्तनं करतात, पण ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला रंग भरला जातो, शृंगार चढवला जातो आणि ज्यांच्यामुळं हा सगळा मंडप आनंद असा उपभोगत राहतो, हे सगळं खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे घडतं ते आपल्या या सप्ताहातले 1 नंबरचे मानबिंदू म्हणजे गुणीजन मंडळ. 1 नंबरचं गुणीजन मंडळ आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण संपतजी महाराज, हे महाराष्ट्र प्रांतातले वारकरी संप्रदायातले ख्यातनाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा नाही, असा एक तालुका नाही आणि असा एक गाव नाही का ते संपत महाराज, सुनील महाराज या नावाला ओळखीत नाही. असं तुम्हाला एक गाव महाराष्ट्रात सापडणार नाही. असे संपूर्ण महाराष्ट्रातले ख्यातकीर्द असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज, संपतजी महाराज, मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज, ही सगळी महाराज मंडळी
हा कालावधी फार धावपळीचा आहे. खूप कार्यक्रम असतात, पण तरीसुद्धा महाराष्ट्रभराचा सगळ्या कार्यक्रमाचा व्याप सोडून ते आपल्या म्हाळसाकोऱ्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण सप्ताहामध्ये उपस्थित आहे. त्यांची उपस्थितीसुद्धा अत्यंत आनंदाची, आदरणीय आणि प्रार्थनीय अशा प्रकारची त्यांची उपस्थिती आहे. तेव्हा ही सगळी महाराज मंडळी, त्याचबरोबर आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे राहुल सागर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज, मांजरगावून महाराज, या परवाच आपडगावला होतोच आपण, आहे की नाही? आदरणीय सागर महाराज, त्याच्यानंतर आमचे काय कदम, आदरणीय हरिभक्तीपरायण कदम महाराज, ही सगळी वारकरी संप्रदायनिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सोबत आलेले आमचे सुरेश नाना, चिरंजीव आमचे कृष्णा महाराज, ही सगळी विद्यार्थी वृंद. कोणती संस्था? राहुल महाराज डोंबरे. बरोबर. आपल्या सोंडी ना, मेंढी. मेंढीचे आमचे सन्मित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज डुमरे यांच्या संस्थेतली ही सगळी साधक विद्यार्थी वृंद मंडळी. आणि आपण सतत शूटिंगवाले, साऊंड सिस्टीमवाले, मंडप आणि साऊंड सिस्टीम, खरंच आपल्या भागामध्ये, आपल्या या पंचकृषीमध्ये मंडप आणि साऊंड सिस्टीम या सेवेमध्ये सध्या ज्यांचं नाव अग्रणी आहे. आणि बरं का काय असतं बघा, कधी कधी काय होतं, माणूस थोडा पुढं सरकत गेला का तो भूतकाळ विसरत जातो. आणि जो भूतकाळ विसरतो तो अहंकाराच्या कळसावर जाऊन चढतो. पण आपल्या पंचकृषीत रमेश भाऊ साती वडांगळी हे एक असं नाव आहे, रमेश भाऊ एक असं नाव आहे. आत्तापर्यंत वावीला गेली 15 वर्ष वावीला रमेश भाऊचा मंडप असतो. 15 वर्ष ऐकू राहिले ना, 15 वर्षापासून रमेश भाऊ वावीला मंडप बांधतात. शरदराव बरं का पाटील, 15 वर्षापासून रमेश भाऊ वावीला मंडप बांधतात. पण त्यांनी मला अजून विचारलं तुम्ही किती पैसे देणार, आणि मी अजून त्यांना बोललो नाही तुम्ही किती पैसे घेणार. 15 वर्षे सेवा चालली, कोण करू शकतो असं? अरे वावी गावात मांडवावाले ते आमच्याकडे हुंगून पण नाही, हुंगीतच नाही आम्हाला. रमेश भाऊ वडांगळीहून मंडप पाठवतात. आणि नुसतं वावी पुरतंच नाही, कुठेही जाऊ द्या, जिथं काम अडलेलं आहे तिथं सेवावृत्तीनं काम करणारं एक व्यक्तिमत्व. आणि खूप गोड. अरे त्या मग अशी शरद भाऊ बोलले, पूर्व भागामध्ये, या पूर्व भागात आहे ना, सगळ्या पंचकृषीत कोणाचं बारसं असू द्या, कोणाचं श्राद्ध असू द्या, कोणाची वास्तुशांती असू द्या, आणि तो परिसरातला माणूस किती मोठा कोट्याधीश अब्जाधीश असू द्या, पण तो कीर्तन ठेवायचं असलं का डायरेक्ट गाडी काढणार आणि रमेश भाऊच्या घरी जाणार. भाऊ कीर्तनकार तुम्हीच पा, गाणारे तुम्हीच पा, वाजवणारे तुम्हीच पा, केटरर्स तुम्हीच पा, मांडव तुम्हीच आणा, सिस्टीम तुम्हीच. आणि माणसं इतक्या विश्वासाने का करतात? तर नम्रतेने आत्तापर्यंत त्यांनी चालवलेली सेवा आहे. आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण रमेश भाऊ साती आहे, त्या सगळी मंडळी सर्वांच्या समवेत जी सेवा आमचे तारुखेडल्याचे बंधू राज आहे, आमचे एकनाथ बाबांचे चिरंजीव आहे की नाही, ते पण या ठिकाणी सगळी मंडळी सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली. म्हाळसा मातेच्या चरणी समर्पण करतो, सेवेला विराम देतो. जाता जाता एक निमंत्रण देतो. निमंत्रण असं आहे, वावीला आपल्या मठावर दरवर्षी सिद्ध योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र सराला बेट आणि वैकुंठवासी गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीचा जो उत्सव आपण दरवर्षी करतो, त्या उत्सवाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाले. म्हणून 12 डिसेंबरपासून तर 19 डिसेंबरपर्यंत रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 डिसेंबरला सुरुवात आणि 19 डिसेंबरला काल्याचं कीर्तन आणि सांगता. ऐका, त्या कार्यक्रमात 12 डिसेंबरपासून दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये कथा सोहळा, कथा प्रवक्ते आहे महाराष्ट्र प्रांतातले वारकरी संप्रदायातले एकमेव विद्वत रत्न परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखारविंदातून रोज 2 ते 5
या वेळेमध्ये कथा निरूपणाचा सोहळा, रोज सायंकाळी 6 ते 8 कीर्तनाचे कार्यक्रम, सायंकाळी 6 ते 8 कीर्तनाचे कार्यक्रम। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी विदर्भ रत्न रामायणाचार्य परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर, दुसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देऊ, तिसऱ्या दिवशी ज्ञान सिंधू परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची, चौथ्या दिवशी वेदांत भास्कर परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजी होळ जिल्हा बीड, पाचव्या दिवशी विद्वत रत्न परमपूज्य ॲडव्होकेट जयवंतजी महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर, सहाव्या दिवशी श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन, 18 डिसेंबरला 7व्या दिवशी परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन आणि 19 डिसेंबरला सकाळी संतवीर युवा मित्र श्री गुरु परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या पुण्यतिथी उत्सवाची सांगता होणार। हे सायंकाळचे कीर्तन, 2 दिवस सकाळी कीर्तन आहे, 2 दिवस सकाळचे कीर्तन 2 दिवस आहे 10 ते 12। तर पहिल्या दिवशी म्हणजे पहिली सकाळ आहे वैकुंठवासी गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त 16 डिसेंबर 2025 या दिवशी सकाळी समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन आहे आणि 18 डिसेंबर या दिवशी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शांतीब्रह्म परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजे मोठे कदम माऊली वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवणारे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू मोठे माऊली महाराज यांचं कीर्तन 18 डिसेंबरला सकाळी, असे कीर्तनाचे कार्यक्रम। रोज संध्याकाळी कीर्तन आटोपल्यानंतर 8 ते 10 या वेळेमध्ये संगीत सभा म्हणून वारकरी संप्रदायातले महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, उदाहरणार्थ अभिनव गंधर्व रघुनाथजी खंडाळकर, त्याच्यानंतर कल्याणजी गायकवाड गुरुजी, आपले नाशिकचं वैभव भूषण असलेले परमपूज्य हरिभक्तीपरायण वैरागकर सर, बाळासाहेब वायकर, अशी जी बडी मंडळी यांची रोज संध्याकाळी संगीत भजनाचे कार्यक्रम। 12 डिसेंबरला उद्घाटनचा सोहळा, 12 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 हे 2 तास संपूर्ण वावी गावात शाही मिरवणूक होणार। उद्घाटनकर्त्यांचं त्याच्यामध्ये परमपूज्य गुरुवर्य श्रीमहंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड, शांतीब्रह्म श्री गुरु भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड आणि अजून एक नाव आहे पण त्याचं अजून ते झालंय तसं पण 100% कन्फर्म नाही, पण कदाचित योगायोगाने ते जर नाव कन्फर्म झालं तर अयोध्येच्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य श्री गुरु गोविंद देवगिरीजी महाराज, पण त्यांच्याशी संपर्क चाललेला आहे। अजून त्यांचं 100 म्हणजे काही अंशी झाले पण 100% कन्फर्म नाही। या साधू संतांची गावातून शाही मिरवणूक निघणार, ती 11 वाजता मंडपात येणार आणि त्यांच्याद्वारा आशीर्वादातून या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार, असा हा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये रोज 7 दिवस दररोज 12 तास आरोग्य शिबिराचं आयोजन आहे। त्याच्यात अखंड 7 दिवस कृषी प्रदर्शनाचे नियोजन, अजून ते झालेलं नाही पण कृषी प्रदर्शनाचं नियोजन त्याच्यामध्ये लावण्याचं चाललेलं आहे आणि असा सगळा कार्यक्रम वावीला मठावरती 12 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत संपन्न होणार आहे। मी आपल्या सर्वांना, सगळ्या मायमाऊल्यांना, तुम्हाला सर्वांना बरं का पाटील 7 दिवस यायचं, या वर्षी म्हाळ साकोरं 7 दिवस हजर राहिलं पाहिजे। 7 आज आम्ही जसं 53 वर्ष हजर आहे का नाही, पाकिटं घेऊन का व्हायना तसं तुम्ही 7च्या 7 मी तर म्हणतो बा। आणि काय नाही, थोडंसं कामाचं नियोजन लावा, रोज 2 वाजता गाडी काढायची, तिथं यायचं। त्याच्यामध्ये 2 गोष्टी राहिल्या, रोज 10 ते 12 200 टाळकऱ्यांचं गाथा भजन। आपण पंढरपूरचे खास 25 वारकरी जे फक्त गाथा भजनच करतात, दुसरं काही करीत नाही।
जे माऊलीच्या मोठे मोठे सप्तांमध्ये होते ते असे 25 वारकरी फक्त गाथा भजना करता खास निमंत्रित केलेले आपण शंकर नाना मोरे शकापुरे अण्णा ही आप्पा ही सगळी मंडळी आपण त्याचे खास गाथा 200 टाळकऱ्यांचं गाथा भजन रोज संध्याकाळी 200 टाळकऱ्यांचा हरिपाठ नेत्रदीपक हरिपाठ डोळ्याचं पारणं फेडणार असा हरिपाठ 200 टाळकऱ्यांचा हरिपाठ 200 टाळकऱ्यांचं मग मी तुम्हाला एक सांगतो रोज 2 वाजता गाडी काढायची यायचं कथा ऐकायची हरिपाठ पाहायचा कीर्तन ऐकायचं प्रसाद घ्यायचा आपलं माघारी यायचं 7 दिवस अगदी मी तर म्हणतो एक काम करा काय सगळ्याच्या सगळे या जाऊ द्या मर्दे काय व्हायचं असेल ते होऊ दे या अहो तुम्ही या तर घरी सगळे या काय व्हायचं ते होऊ द्या सगळे आणि मी परत ऐका काय मी म्हणतो 8च्या 8 दिवस या आणि 8 दिवस नाही जमलं 7 दिवस या 7 दिवस नाही जमलं 6 दिवस या 6 दिवस नाही जमलं 5 दिवस या 5 दिवस नाही जमलं 4 दिवस या 4 दिवस नाही जमलं 3 दिवस या 3 दिवस नाही जमलं 2 दिवस तरी या आणि 2 दिवस नाही जमलं एका दिवशी तरी या आणि एकही दिवस नाही जमलं तर घरीच राहा मग करू तरी काय आता सर्वांना तसं नंतर आपण इकडे बॅनर लावणारच आहे बॅनर येणारच आहे पोस्टर पत्रिका दिवाळीच्या नंतर तयार होणार आहे त्याचा संपर्क केला जाईल बरं का आणि आपण त्याप्रमाणे सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी आणि तुम्ही उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावं अशी सर्वांना प्रेमाची निमंत्रणाची विनंती करतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलणे नुपुरे वेळी वापरे उतर मला क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उचारला विना बोलता क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पाय बघी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली गुरुधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम